नमस्कार. आज 18 जून आणि आपण बघणार आहोत येणाऱ्या दिवसामधील पावसासंदर्भातची स्थिती. उन्हाचा चटका देखील वाढलेला आहे. त्यासोबतच वारकरी देखील पंढरपूरला ही पेरणी करूनच जाणार आहेत. तेव्हा पाऊस केव्हा वाढेल या संदर्भाची माहिती आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपण मान्सूनची स्थिती बघितली तर मान्सूनने उत्तरेकडील या ठिकाणी प्रगती केलेली होती. मागील 7-8 दिवसापासून त्याच ठिकाणी आहे. कसल्याही प्रकारची मान्सूनने फारशी या ठिकाणी प्रगती केलेली नाही. मागील काही दिवसामध्ये अरबी समुद्रामध्ये जे असेल तर वातावरण अनुकूल होतं. त्यामुळे मान्सून झपाट्याने जो असेल तर उत्तरेकडे जवळपास या ठिकाणी 5, 6, 7 तारखेनंतर चांगल्यापैकी पोहोचलेला आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरमध्ये फारशी या ठिकाणी प्रगती नाही, कारण की या ठिकाणी देखील वातावरण अनुकूल नाही. त्यासोबतच पूर्वेकडील विदर्भामध्ये या ठिकाणी मान्सून पोहोचलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी चांगल्यापैकी उन्हाचा चटका आहे. जवळपास 41, 41.5 पर्यंत या ठिकाणी देखील तापमान आहे. यानंतर छत्तीसगड, त्यासोबत झारखंड, बिहार, त्यानंतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्लीपर्यंत आणि राजस्थानपर्यंत उन्हाचा चटका तीव्र आहे. या ठिकाणी देखील 46°C किंवा त्याहूनही अधिक तापमानाच्या नोंदी होत आहेत. खास करून 44 ते 46 दरम्यान संपूर्ण या ठिकाणी तापमान आहे. त्याचं कारण म्हणजे मान्सून या ठिकाणी पोहोचलेला नाही. महाराष्ट्रामध्ये देखील उन्हाचा चटका तीव्र होता, परंतु मान्सूनचे वारे या ठिकाणी काही प्रमाणात पोहोचले आणि वातावरण जे असेल तर काहीसं तापमानामध्ये या ठिकाणी घट देखील आलेली आहे. पाऊस देखील झालेला आहे. सध्याची स्थिती आपण जर बघितली त्या ठिकाणी तीव्र असं वातावरण आहे आणि हे जे पूर्वेकडचं तीव्र वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळेच आपल्या महाराष्ट्रामधील पाऊस जो असेल तर तो काहीसा गायब झाल्यासारखी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि त्या संदर्भाची जी पूर्वकल्पना असेल तर आपण 11-12 तारखेच्या आसपास शेतकऱ्यांना दिलेली होती की येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस कमी होईल आणि सार्वत्रिक पावसाचा अंदाज कमी आहे. अशा प्रकारची माहिती शेतकऱ्यांना पोहोचलेली होती आणि यामधून काहीसा जो बाष्पाचा पुरवठा असेल तर तो दक्षिणेकडील मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि त्यासोबतच उत्तरेकडील महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होत होता. अरबी समुद्रामधून देखील बाष्पाचा पुरवठा होत होता आणि त्यामुळे थोड्याफार भागासाठी जो पाऊस असेल तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत होता. सार्वत्रिक पाऊस हा काही झालेला नाही आणि त्या अगोदर जो पाऊस झालेला होता 12-13 तारखेच्या पूर्वी तर तो बऱ्याचशा ठिकाणी चांगल्यापैकी मुसळधार पाऊस, सरी बरसल्या, जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे असेल तर ऐन टाईमवर कसल्याही प्रकारची शेतकऱ्यांची तयारी नव्हती. शेतकऱ्यांनी लागवडीनंतर करून दिल्या आणि आता उन्हाचा चटका वाढला आणि पिकांना जे असेल तर पावसाची अपेक्षा आहे, परंतु पाऊस या ठिकाणी कसल्याही प्रकारचा पडत नाही. उलट उन्हाचा चटका आहे. तर ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या. पाऊस आला तरी पण काही फरक पडत नाही. तर अशा प्रकारची स्थिती आहे, कारण सुरुवातीच्या काळामध्ये उन्हाचा चटका देखील असतो. अशा वेळेस पाणी आपण दिलं तर नक्कीच आपलं पीक वाचेल, नाहीतर आपलं पीक या ठिकाणी जळून जाऊ शकतं. तर मान्सूनची जी स्थिती होती या अगोदर देखील आपण सांगितलेलं होतं किंवा सध्याची जी स्थिती होती तर अशा प्रकारचा मान्सून या ठिकाणी पोहोचला आणि उत्तरेकडून देखील वारे या ठिकाणी पोहोचत होते. त्यामुळे तीव्र जो गडगडाटी पावसाचा पाऊस असेल तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत होता. त्याचं कारण म्हणजे की जो मान्सून असेल तर पूर्णपणे या ठिकाणी न पोहोचल्यामुळे आपल्याला चांगल्यापैकी विस्तृत स्वरूपामध्ये सार्वत्रिक ठिकाणी या ठिकाणी पाऊस बघायला मिळाला नाही. आपण जी पूर्वकल्पना दिलेली होती की सार्वत्रिक पावसाचा अंदाज कमी आहे, त्याचं कारणच काहीसं असं होतं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना देखील सांगितलेलं होतं किंवा आपण व्हिडिओच्या माध्यमातून देखील सातत्याने सांगत होतो की हे जे मान्सूनचे वारे आहेत फारसे या ठिकाणी ताकदवर नाहीत. या ठिकाणी पश्चिमेकडचे वारे देखील पोहोचत आहेत आणि त्यामुळे तीव्र गडगडाट होत आहे आणि या ठिकाणी जी पावसाची स्थिती असेल तर अशा वेळेस कमकुवत राहत असते. जोपर्यंत चांगल्यापैकी मान्सूनचे पूर्णपणे ताकदवान वारे पोहोचत नाहीत आणि पश्चिमेकडचे वारे जोपर्यंत माघारी जात नाही तोपर्यंत सार्वत्रिक पाऊस किंवा बहुतांश विभागामध्ये पाऊस या ठिकाणी होत नसतो. जेव्हा मान्सूनचे वारे पोहोचतात तेव्हा अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाऊस होतो. महाराष्ट्रातील देखील खूप जिल्ह्यामध्ये पाऊस होतो. एखादा अर्धा विभाग या ठिकाणी थोडाफार 1-2 दिवस मागे पुढे पाऊस पडतो, परंतु एक सोबतच संपूर्ण राज्यामध्ये किंवा अनेक राज्यामध्ये या ठिकाणी पाऊस मान्सूनचा हा पडत असतो. तर अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे. आपण 25 एप्रिलला जेव्हा मान्सूनच्या तारखा दिल्या होत्या तेव्हा देखील सांगितलं होतं की 18 तारखेपासून मान्सूनची स्थिती जी असेल तर हळूहळू वातावरण अनुकूल होण्यास सुरुवात होईल. तशा प्रकारची स्थिती आहे आणि आजपासून जे असेल तर वातावरण या ठिकाणी हळूहळू पोषक होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर 22 जून ही आपण पावसाची तारीख दिलेली आहे. तर 22 जून तारीख 25 एप्रिलला दिलेली आहे, म्हणजे 2 महिन्यापूर्वी. त्यामुळे यामध्ये थोडंफार जरी 1-2 दिवसात 4 दिवसात मागं पुढे झालं तरी आपले अंदाज चुकले किंवा आपली तारीख चुकली अशाला कसलाही प्रकार नाही. तर 22 जून जी तारीख आहे त्याच्या आसपास कदाचित 21 तारखेपासूनच हळूहळू काहीसं मराठवाड्याच्या आसपास किंवा विदर्भापासून हळूहळू पावसाला सुरुवात होईल किंवा ढग चांगल्यापैकी आपल्याला 21 तारखेपासून बघायला मिळतील. संपूर्ण विभागामध्ये हळूहळू ढगांची जी दाटी असेल तर ते आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील एक अंदाज येईल की नक्कीच आता या ठिकाणी
ची परिस्थिती पुढे आहे किंवा पाऊस येण्याचा अंदाज आहे. 22 तारखेला अजून अनुकूल स्थिती होईल आणि या संपूर्ण ठिकाणी हळूहळू पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर 23 तारखेपासून खास करून जे असेल तर उत्तरेकडील महाराष्ट्रापर्यंत या ठिकाणी पाऊस होण्यास सुरुवात होईल. उत्तर मराठवाडा, दक्षिणेकडील, त्यानंतर अरबी समुद्रातून देखील पुरवठा वाढेल. त्यामुळे दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्रामध्ये देखील पावसाला सुरुवात होईल 23 तारखेपासून आणि त्यानंतर 24 जून ही सगळ्यात महत्त्वाची तारीख असणार आहे. कारण की 24 जूनपासून जे असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाचे या ठिकाणी सरी बघायला मिळतील. आणि आपण जेव्हा 25 एप्रिलला जेव्हा तारखा दिलेल्या होत्या तेव्हा देखील आपण सांगितलेलं होतं शेतकऱ्यांना की जूनच्या शेवटी जे असेल तर मान्सून रिदममध्ये येण्याचा अंदाज आहे. म्हणजे जूनच्या शेवटी किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून रिदममध्ये येईल तेव्हा पाऊस वाढण्याचा अंदाज आपण आजही बघू शकता. त्या संदर्भाचा आपण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तर देणारच आहोत. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे 25, 26, 27 अशा करता हा पाऊस जो असेल तर तो वाढतच जाणार आहे. त्यामुळे 29 तारखेला जे ज्ञानेश्वर महाराज माऊलींची देऊळ आंधळून जे पालखी सोहळा जाणार आहे तर त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी काळजी करण्याची कसल्याही प्रकारची गरज नाही. आनंदाने उलट शेतकरी पंढरपूरला जातील आणि पाऊस जो असेल तर उत्तर भारतामध्ये जो उन्हाचा चटका असेल तर तो देखील येणाऱ्या दिवसामध्ये मान्सून पोहोचल्यावर कमी होईल. कारण की 25-26 तारखेपासून चांगल्यापैकी वातावरण अनुकूल होईल. जवळपास 26 तारखेपासून किंवा 27 तारखेपासूनच उत्तर भारतामध्ये चांगल्यापैकी झपाट्याने या ठिकाणी मान्सून पोहोचणार आहे. अचानकच संपूर्ण स्थिती निर्माण होईल आणि पुढील 25 तारखेच्या नंतर 2 ते 3 दिवसामध्ये 27 तारखेपर्यंत उत्तर भारतामध्ये देखील मान्सून या ठिकाणी पोहोचलेला असेल आणि महाराष्ट्रामध्ये देखील चांगल्यापैकी पाऊस झालेला असेल. तर अशा प्रकारची एकंदरीत माहिती होती. आपण चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.